हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. पॉलिटेक्निक फर्स्ट इयरचा जो ऑल ब्रांचचा जो सब्जेक्ट आहे, ज्या सब्जेक्टचं नाव आहे बेसिक सायन्स, तो आपण पाहतो. बेसिक सायन्स मध्ये दोन विषय येतात. पहिला येते फिजिक्स आणि दुसरा कोणता असते केमिस्ट्री. हे दोन्ही विषय आपल्या इथे घेतले जातात. फिजिक्स जो आहे हा फिजिक्सचे 3 युनिट आणि केमिस्ट्रीचे 3 युनिट असे टोटल 6 युनिट तुम्हाला बेसिक सायन्स मध्ये पाहायला भेटते. आज आपण स्टार्ट करणार आहे फिजिक्स. हे फिजिक्स काय ते थोडक्यात समजून घेऊ आणि त्याचबरोबर आपण रिझल्ट पाहू मागच्या वर्षीचा की बेसिक सायन्सचा रिझल्ट कसा लागतो. कारण सर्वात जास्त खराब आणि ज्या विषयामध्ये मुलं नाराज होतात असा विषय म्हणजे बेसिक सायन्स असते. तो तुमचा पर्सेंटेज घसरवण्याचं काम करते आणि म्हणून त्या विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, चांगले पर्सेंटेज मिळाले पाहिजे. म्हणून या विषयाची क्लास लावणं गरजेचं आहे आणि आवर्जून मुलं क्लास लावतात. तर बेसिक सायन्स मधला आपण आज जस्ट इंट्रोडक्शन पाहणार आहे, ज्या सब्जेक्टचं नाव आहे फिजिक्स. ठीक आहे, बेसिक सायन्स मधला पार्ट पाहतो आपण फिजिक्स. ठीक आहे, तर फिजिक्स म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांची चाहूल चालू झालेली आहे की आता कॉलेज कधी चालू होणार. काही लोकांना फ्रीज केलेला आहे, काही लोकांचं बेटरमेंट आहे. तर फ्रीज केलं ते निश्चिंत झाले, त्यांना माहित आहे आता आपल्याला हेच कॉलेज घ्यायचं आहे. ठीक आहे, याच कॉलेजमध्ये आता सगळं काही आपल्याला करायचं आहे. एक वेळा कॉलेज चालू झालं पाहिजे, फक्त कधी कॉलेज चालू होते सगळ्याला आतुरता पडते. काही मुलं तर इंटरनेटवर व्हिडिओ थांबलत बसून राहिले, कोणते विषय राहणार आहे, काय राहणार आहे. काही थांबलो नका, आपल्या इथं सगळेच आहे, सगळेच व्हिडिओ आपल्या इथे आहे. कोणाला काही डाऊट असेल तर डायरेक्ट कॉल करा, डायरेक्ट विचारा, सर हा असा प्रॉब्लेम आहे, बिंदास तुम्ही कधी विचारू शकता. ज्यांना बेटरमेंट केलेलं आहे, ज्यांना कमी पर्सेंटेज आहे, त्यांनी दुसऱ्या राऊंड मध्ये नाही झालं तर तिसऱ्या, असे टोटल 4 राऊंड तुम्हाला खेळता येते. ठीक आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 4ही राऊंड तुम्ही खेळू शकता. 4 राऊंड मध्ये पहिला नसेल तर दुसरा याच्यामध्ये लागते. काही पोरांना कॉम्प्युटर ब्रांच भेटली पण त्याला इलेक्ट्रिकल पाहिजे, काही इलेक्ट्रिकल भेटली तर कॉम्प्युटर पाहिजे, काही लोकांचं भलत्याच ठिकाणी लागलं तर त्यांना हे कॉलेज पाहिजे. हे सगळं होते, बिंदास राहा. याच्यामध्ये तुम्ही तुमचं ते काम करत राहा, पण त्याच्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आपले व्हिडिओ सुद्धा बघत राहा. जे 10 व्हिडिओ तुम्हाला पूर्ण मोफत फ्री तुम्हाला डेमो साठी दिलेले आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही रित्या आपल्या इथं क्लास अवेलेबल आहे. तुम्हाला वाटते त्या प्रकारचा क्लास तुम्ही लावू शकता. ठीक आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीचे क्लास आपल्याकडे अवेलेबल आहे. पण तुमची प्रोसिजर ती आहे ती व्यवस्थित पहिले पूर्णपणे पाळा आणि त्याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर बिंदास विचारा. ठीक आहे, विचारण्यासाठी मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. आता आपण पाहू व्हॉट इज फिजिक्स. ठीक आहे, पण फिजिक्सच्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट काय की तुमचा रिझल्ट जो आहे तो पाहणं गरजेचं आहे ना. रिझल्ट मागच्या वर्षीचा कसा लागला होता तो आपण पाहू. मागच्या वर्षीचा रिझल्ट काय लागला होता तो आपल्याला पाहायचा आहे. तर रिझल्ट पाहण्यासाठी ओपनच आहे रिझल्ट. ठीक आहे, तर हे एका विद्यार्थ्याचा रिझल्ट आहे. ठीक आहे, आता रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला मी दाखवतो. इथं या रिझल्ट मध्ये सगळ्यात पहिले तर हे MSBT ची मार्कशीट आहे. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे, अशी मार्कशीट, हे सर्टिफिकेट आहे मार्कशीटचं. आता इथं याच्यावर काही जाऊ नका तुम्ही, हे विंटर 24 ची आहे. ठीक आहे, फर्स्ट सेमिस्टरची आहे मार्कशीट. कोणती ब्रांच आहे? इलेक्ट्रिकल ब्रांच आहे. कोणती ब्रांच आहे? इलेक्ट्रिकल ब्रांच. इलेक्ट्रिकल ब्रांच मध्ये इलेक्ट्रिकल ब्रांच मी थोडंसं मोठं करतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसणार. ठीक आहे, हा तर पहा, हे इलेक्ट्रिकल ब्रांच मध्ये एका विद्यार्थ्याची आहे, इलेक्ट्रिकल ब्रांचवाला. त्याला मॅथमॅटिक्स मध्ये 16, बाकीचं काही घेणं नाही आपल्याला, फक्त बेसिक सायन्स मध्ये पहा. ठीक आहे, बेसिक सायन्स मध्ये त्याला किती पर्सेंटेज आहे हे तुम्ही पहा. किती आहे? हे 100 टोटल आहे. याच्यापैकी त्याला किती भेटले? 47, फक्त 47 भेटले. किती भेटले? 47. 47 मध्ये त्याला किती भेटले? 47. आणि हा थेरी पेपर आहे तर 70 पैकी किती भेटले? फक्त 28च मार्क्स भेटले. 70 पैकी किती भेटले? 28 मार्क्स. हे झाली एक मार्कशीट. ठीक आहे, किती कमी मार्क्स भेटले तुम्ही पाहू शकता. विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी याच्यामध्ये किती कमी मार्क्स भेटले ते तुम्हाला मला दाखवण्याचा उद्देश आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, आता इथं एका विद्यार्थ्याची मार्कशीट आहे, ते मार्कशीट पहा तुम्ही. आता या मार्कशीटमध्ये या विद्यार्थ्याला बेसिक सायन्स मध्ये किती मार्क्स भेटले ते पहा. हे सेकंड मार्कशीट आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. ठीक आहे, याच्या बेसिक सायन्स मध्ये त्याला किती मार्क्स भेटले बघा, 100 पैकी. ठीक आहे, पासिंग कितीची आहे? 40 आहे. 40ची पासिंग आहे, 40च भेटले.
31 भेटले 70 पैकी. ठीक आहे. आणि इंटरनल मार्क्स पहा किती 9, जे 30 मार्काची युनिट टेस्ट असते ना त्याचा ऍव्हरेज कितीचा त्याला निघाला त्याचा 9चा. इथं 9 मार्क्स आहे, इथं 31 मार्क्स आहे. ठीक आहे, भेटले थेरीमध्ये. आणि 40च मार्क्स भेटले. विचार करा, 40 मार्क भेटले फक्त. काय पर्सेंटेज आहे? पर्सेंटेज घसरते याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. हा सब्जेक्ट एवढा खतरनाक आहे की डायरेक्टली स्टुडंटला फेल करणारा हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, फेल करते जर तुम्ही अभ्यास केला नाही तर. ठीक आहे, पुढचा सब्जेक्ट. ठीक आहे, पुढचा मार्कशीट पाहू आपण. हे का अजून स्टुडंटचे, हाही मेकॅनिकल ब्रांच आहे. ठीक आहे, फर्स्ट इयरचाच आहे बघा, फर्स्ट इयरचाच आहे. ठीक आहे, आता या स्टुडंटचे पण मार्क्स पहा. या स्टुडंटला मार्क्स पहा किती कमी आहे. या स्टुडंटला जर बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये पाहिलं तर 100 पैकी किती आहे? 84 आहे. इथं किती आहे? 84 आहे. आणि याच्यामध्ये फक्त किती पडले? 50 पडले. किती पडले? 50. 100 आउट ऑफ बेसिक सायन्स मध्ये किती पडले? 50. तर असा बेकार रिझल्ट याचा लागते बेसिक सायन्सचा. मी असं म्हणत नाही तर प्रूफ तुम्हाला दाखवतो. विदाउट प्रूफ मी कोणतीच गोष्ट करत नाही. बेसिक सायन्सचा रिझल्ट खराब लागतो, म्हणून त्या कारणानं विद्यार्थी, बहुतांश विद्यार्थी याचा क्लास लावतात आणि लावणं कंपल्सरी आहे. आता बघा, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर व्यवस्थित समजत असाल तर तुम्ही नाही लावलं तरी चालते, पण ते समजण्यासाठी व्यवस्थित लेक्चर पण पाहिजे ना. लेक्चर रेग्युलर पण झाले पाहिजे आणि लेक्चर हे मराठीतून झालं पाहिजे, तर तो काही विद्यार्थ्यांना समजते. फुल इंग्लिश काही काही मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना काही समजत नाही, पडले पडत नाही. आपलं फुल गावरानी भाषेमध्ये लेक्चर असते, सिंपल साध्या भाषेत असते. आणि प्रॅक्टिकली लेक्चर मी तुम्हाला करून दाखवणार. प्रॅक्टिकली आपण जे काही कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर करू. ठीक आहे, हे एक मुद्दा आहे. तर आता हे मार्कशीट तुमच्या जे आहे ती तो एंड करतो मी. तर अशा पद्धतीचा रिझल्ट जो आहे तो मागच्या वर्षी लागला होता, त्याच्या प्रिव्हियस इयरला पण लागला होता. आणि म्हणून बहुतांश विद्यार्थी या विषयाची काय लावतात? क्लास लावतात. ओके, तर बेसिक सायन्सचे क्लास बरेचसे स्टुडंट लावतात. आता आपण जाऊ आपल्या बोर्डवर. ठीक आहे, आपला बोर्ड कुठे गेला? बेसिक सायन्सवाला, बेसिक सायन्सवाला बोर्ड. ठीक आहे, तर आता आपण आपल्या बोर्डवर जाऊ आणि पाहू की बेसिक सायन्स मधला जो फिजिक्स सब्जेक्ट आहे तो आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, फिजिक्स म्हणजे काय होते? आता मला सांगा, हे फिजिक्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? फिजिक्सचा मराठीमध्ये अर्थ होतो भौतिक शास्त्र. बरोबर ना? भौतिकचा अर्थ होते आजूबाजू, भौतिक शास्त्र. आता फॉर एक्झाम्पल, उदाहरणासाठी मी खुर्ची उचलली. काय केली? खुर्ची उचलली. लक्ष द्या इकडे, हे खुर्ची उचलली, हे भौतिक आहे. माझ्या आजूबाजूला होणाऱ्या ह्या घटना भौतिक शास्त्र. शास्त्र तुम्हाला माहित आहे काय असते शास्त्र? जशी मी खुर्ची उचलली, काय अशीच उचलली का? नाही, माझ्या शरीरामध्ये एनर्जी आहे आणि त्या एनर्जीनं, त्या ताकदनं मी खुर्ची वरती उचलली. आणि जर समजा मी सोडून दिली तर खुर्ची जर सोडली तर खुर्ची खाली पडून गेली. काऊन पडून गेली? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा पेन जर खाली सोडला, हा पेन जर खाली सोडला तर खाली पडून राहिला. काऊन पडून राहिला? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे सगळं आपल्या अवतीभोवतीचं आहे. माझ्या चेहऱ्यावर, माझ्या पूर्ण शरीरावर फोकस पडत आहे, उजेड पडत आहे, तरच मी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होऊन राहिलो. नाही तर दिसलो असतो काय? नाही दिसलो असतो. बिकॉज ऑफ फिजिक्स, बिकॉज ऑफ भौतिकशास्त्र. फिजिक्स काय आहे? तर हे सायन्सची एक शाखा आहे. हा जो सायन्स आहे आपण म्हटलेला इथं, हा एक सायन्स आहे. सायन्स म्हणजे काय होते माहिती आहे ना? विज्ञानाची एक शाखा आहे. हे फिजिक्स काय? विज्ञानाची काय शाखा आहे. फिजिक्स हे विज्ञानाची एक शाखा आहे. बघा, हे सायन्स आहे. सायन्स मध्ये आपण काय काय? मायक्रोस्कोप पाहतो, बुक्स वाचतो, आहे ना, खूप साऱ्या गोष्टी असतात सायन्स मध्ये. हे विज्ञानाची एक शाखा आहे फिजिक्स. आता त्याच्यानंतर इथं एक इमेज तुम्हाला पाहायला भेटून राहिली. हे इमेज मध्ये काय झालं माहिती आहे काय? इथं आग लागलेली आहे. इथं काय झालेलं आहे? आग लागलेली आहे. आणि त्या आगीमध्ये धूरच धूर, जिकडे तिकडे, जिकडे तिकडे काय झालेलं आहे? धूर झालेला आहे. या आगीमध्ये काय झालेलं आहे? धूर इकडे तिकडे. एक बघा, मग काय झालं? तो धूर हवेमध्ये पसरला. धूर एका ठिकाणी आग लागली आणि आग लागल्यानंतर तो जो धूर आहे तो इकडे तिकडे सगळीकडे पसरला. सारे तिकडे तिकडे इकडे तिकडे पाहून राहिले. कोणी मेलं काय, कोणी वाचलं काय, कोणी काय झालं काय. पण तो धूर जो आहे ना, तो कोणाच्या डोळ्यात चालला, कोणी डोळे पुसून राहिलं, आहे ना, धूर इकडून तिकडे झाला. तर हा जो धूर आहे तो नेचरमध्ये ट्रान्सफर होऊन राहिला, इकडून तिकडे मूव्ह होऊन राहिला, आहे ना. मग हा काऊन होऊन राहिला? हा जो धूर आहे तो इकडून तिकडे ट्रान्सफर काऊन झाला?
हे कारण शोधण्याचं काम कोण करते? फिजिक्स. हे फिजिक्स सांगते. फिजिक्समुळे सगळ्या गोष्टी होतात. आणि जसं एखादा पोरगा लग्नाला चालला मस्त, आणि लग्नाला चालत असताना सगळ्यात पहिले तो मस्त आंघोळ विंघोळ करते, मस्त फ्रेश होते, आणि काय मारते? परफ्यूम. आणि परफ्यूम मारला तर इकडल्या आजूबाजूचे 4-5 घर रस्त्यावरच्या लोकांना माहित पडते की हा लग्नाला चालला किंवा कुठेतरी फिरायला चाललाय ना, परफ्यूम मारला. कसं माहित पडते? तो जो परफ्यूम आहे तो हवेमध्ये पसरते, आणि हवेमध्ये पसरल्यानंतर त्याचा जो फ्रेग्रन्स आहे, त्याचा जो वास आहे सुंदर, तो नाकामध्ये जाते, आणि आपल्याला मेंदूला सिग्नल भेटतात की यानं परफ्यूम मारला. चांगला मारला की खराब मारला ते माहीत पडते, कारण हे फिजिक्स आहे. फिजिक्समुळे काय होते की जे मॅटर्स असतात, ते जे मॉलिक्युल्स असतात, ते तरंगतात हवेमध्ये, आणि हवेमध्ये तरंगून इकडे तिकडे ट्रान्सफर होतात. ठीक आहे. म्हणून हे उदाहरण तुम्हाला दाखवलं इथं, की या उदाहरणामध्ये आपण हे पाहिलं की जो धूर आहे तो इकडून तिकडे काय होऊन राहिला? ट्रान्सफर होऊन राहिला. काय होऊन राहिला? ट्रान्सफर होऊन राहिला. पुढचं दुसरं एक उदाहरण आहे. एक उदाहरण तुमच्या समोर दाखवतो. हा आहे लाईट. काय? लाईट. आता या लाईट मध्ये तुम्ही पाहू शकता, हा जो लाईट आहे, हा लाईट जेव्हा लावतो आपण, तर लाईटचा काय होऊन राहिला? इकडे प्रकाश. लाईटचा काय होऊन राहिला? प्रकाश. कोणाचं नावही असते म्हणा, पण लाईटचा जो प्रकाश आहे तो इकडे तिकडे चालला आहे ना. बघा, इकडून इकडे, इकडून इकडे, इकडून इकडे, इकडून इकडे असा प्रकाश इकडे तिकडे चालला. मग हा जो प्रकाश आहे इकडून तिकडे कसा चालला? रिफ्लेक्शन, ट्रान्सफर कसं होऊन राहिलं? काय कारण आहे? बिकॉज ऑफ फिजिक्स है ना. फिजिक्समुळे हा जो लाईट आहे तो इकडून तिकडे काय होऊन राहिला? ट्रान्समिट होऊन राहिला. ठीक आहे. आता एक दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल सेकंड उदाहरण, एक झाड आपण घेऊ. काय घेऊ? झाड. ट्री. झाडाला काय म्हणतो आपण? तर इथं बघा, इथे एक झाड आहे. ठीक आहे. आता हे जे झाड आहे, हे झाड कसं जगते हे प्रत्येकालाच माहित आहे. ठीक आहे. या झाडामध्ये काय होते? इथं जे असतात, झाडाचा काय असते? रूट असते. काय असते? झाडाचा रूट असते. इथं रूट म्हणजे जळ. आता हा जो रूट आहे, या रूट मधून या झाडाला सगळीकडे काय देते माहितीये का? रूट ह्या झाडाला काय देते? पाणी है ना. ह्या झाडाला, या पूर्ण फांदीला, या सगळ्या याला पोचते पाणी. हे कोणामुळे माहितीये काय? एक कॉन्सेप्ट आहे फिजिक्सचा, त्याचं नाव आहे कॅपिलरी ऍक्शन. हे कॅपिलरी ऍक्शनमुळे हे पाणी इकडून तिकडे जात नाही. त्या झाडाला थोडंसं कापा बरं, इथून थोडासा चिकट पदार्थ निघल, ओलं निघल है ना. ते ओलं झाड असते. ओलं काऊन असते? जमिनीतून जे पाणी आहे ते कॅपिलरी ऍक्शन थ्रू, फिजिक्सचा कॉन्सेप्ट आहे. कॅपिलरी ऍक्शन थ्रू हा इकडून वळते आणि या झाडाला पाणी देत राहते. सांगा, उलट होते? उलट पाणी वरतून खाली पडते, पण हा ग्रॅव्हिटेशनचा फोर्स जो आहे तो वेगळा, आणि हा जमिनीतून पाणी ओढते, याची रूट्स, आणि ते रूट्स पाणी असे शोषण करते, हे पाणी धीरे धीरे या पूर्ण झाडाला पोचते. हे बिकॉज ऑफ कॅपिलरी ऍक्शन. हे कॅपिलरी ऍक्शन आहे. फिजिक्सचा हा कॉन्सेप्ट आहे, आणि फिजिक्सच्या कॉन्सेप्टनुसार हे पाणी जे आहे ह्या झाडाला पोचते. याला आपण काय म्हणतो? कॅपिलरी ऍक्शन. ओके. आता हे जे कॅपिलरी ऍक्शन आहे हा फिजिक्सचाच कॉन्सेप्ट आहे. याच्या थ्रूच या सर्व झाडाला काय जाते? पाणी जाते. इथे एक दुसरं उदाहरण आहे, ते उदाहरण तुम्हाला समजून सांगतो मी. आता इथं काय झालं माहितीये काय? हे लोक वरत चढले. वरत चढल्यानंतर यांना या क्रेननं इकडून तिकडे मूव्ह करायला लागून राहिलं. तिथं काय लागून राहील? त्यांची एनर्जी. आणि ते काय करून राहिले? ट्रान्सफर होऊन राहिले. ट्रान्सफर म्हणजे समजा आता मला धक्का लावायचा असेल, कोणाला लोटायचा असेल, तर मी काय करतो? लोटून देतो धडकन. तर लोटतो देतो. लोटला म्हणजे काय करणार? फोर्स लावला. फोर्स लावल्यामुळे समोरच्या व्यक्ती पुढे जाते, आणि तो काय करते? स्वतःची एनर्जी त्याच्यात काय करते? ट्रान्सफर करते. स्वतःची एनर्जी. समजा आता हे खुर्ची आहे. ह्या खुर्चीला समजा मला मी उचललं तर काय लावलं? एनर्जी. याला जर फेकून द्यायचं असेल तसा फेकून देईन. जसं मी या खुर्चीला इकडून तिकडे फेकून दिलं, या खुर्चीला जसं मी इकडून तिकडे फेकून दिलं, काय लावला? फोर्स लावला. ट्रान्सफर केली. बघा, माझ्या हातातली जी एनर्जी आहे, इथली जी एनर्जी याच्यात ट्रान्सफर होते, आणि मग ही खुर्ची अशी काय जाते? फेकल्या जाते. मी ठेवलेली आहे खुर्ची, फेकली नाही, पण फेकली ठेवली तर काय लागून राहिली? एनर्जी लागून राहिली. ठीक आहे. तर आता आपल्याला डेफिनेशन पाहिजे फिजिक्सची. ठीक आहे. फिजिक्सची डेफिनेशन आपल्याला पाहिजे. व्हॉट इज फिजिक्स? पहा, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र इज अ ब्रांच. हे एक शाखा आहे. कोणाची? सायन्स, विज्ञानाची एक शाखा आहे. भौतिकशास्त्र हे विज्ञानाची एक शाखा आहे. डिलिंग विथ द स्टडी, अभ्यास करतो आपण. कोणाचा? मॅटरचा. मॅटर्स म्हणजे काय? कोणतेही ऑब्जेक्ट, पदार्थ. मी तसं उदाहरणार्थ दिलं, खुर्ची बनलेली, याच्यावर बसतो आपण. बसल्यानंतर हे जशीच्या तशी खुर्ची ठेवून देते. हा जो पेन आहे, हा पेन याच्यावरती लिहून टाकते. हा मॅटर आहे. एनर्जी आता सांगितलं. खुर्ची उचलून राहिलो, खुर्ची ठेवून राहिलो, फेकून राहिलो. एक तर एकानं पोट्ट्यानं झपकन गालाखाली मारली, कानाखाली एक मारली,
फुल एनर्जीनं मारली तो त्याच्या फुल एनर्जीला लात मारते आणि पाडून टाकते, हे काय एनर्जी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन इन नेचर, ट्रान्सफॉर्मेशन, झापड मारली यानं फुल आपल्या अंगातली एनर्जी त्याच्या अंगात शरीरात ट्रान्सफर केली, तो एनर्जीनं काय झाला, खाली पडला. दुसरा मोठा जशी झापड मारली तो खाली पडला. भांडणं करू नका, पण एक उदाहरण सांगून राहिलो मी, नाही तर मग सर मारायला सांगत मारत्या, तसं नाही. फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स, हे विज्ञानाची एक शाखा आहे, भौतिकशास्त्र, ज्यामध्ये आपण अभ्यास करतो मॅटरचा, पदार्थांचा अभ्यास करतो. कोणाचा अभ्यास करतो, पदार्थांचा. एनर्जी, एनर्जी तुम्हाला माहिती आहे, ऊर्जा, ही ऊर्जा कशी तयार होते, ऊर्जा कशी बनते, आपण जेवण केलं तर आपल्या शरीरामध्ये काय बनते, ऊर्जा बनते, है ना. तुम्ही जर चुलीमध्ये जर समजा एखादी अंगार पेटवली किंवा काळी लावली तर तिथून काय होते, धूर निघते, हे एनर्जी आहे. त्याच्यानंतर देअर ट्रान्सफॉर्मेशन नेचर, निसर्गामध्ये याचं ट्रान्सफॉर्म होत असते इकडून तिकडे, आणि याचाच अभ्यास करणं, या एनर्जी है ना, त्याच्यानंतर मॅटर आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन, त्यांचं इकडे तिकडे जाणं, याचा अभ्यास म्हणजे फिजिक्स होय, है ना. झाडाचे पत्ते जे आहेत हवा आली की हालतात आणि तसे जसे तसे थांबून राहतात, ते हवा गेली की थांबून जातात, है ना. असे खूप सारे उदाहरणं आहे ना. सोलर एनर्जी, आता तर एनर्जी आली, कोणती एनर्जी आली, सोलर एनर्जी, सौर ऊर्जा. सौर ऊर्जेवर आता बरेचसे लोक ते विकत घेऊन राहिले सौर ऊर्जेचे. 1,90,000 म्हणजे 2 लाखाच्या जवळपास पडते ना, 70,000 रुपये तुम्हाला मापही आहे, आणि त्याच्यात बिलकुल एकही रुपया तुम्हाला बिल भरायची गरज नाही सौर ऊर्जेच्या याच्यातनी. ते ऊर्जा, सौर ऊर्जा, हे फिजिक्समुळे, म्हणजे फिजिक्समध्ये हा पार्ट येते की सौर ऊर्जा म्हणजे जे हे असतात सूर्याचे किरण त्याच्यावर पडतात आणि तो ट्रान्सफर करते त्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, हे पण फिजिक्सचाच पार्ट आहे. तर अशा खूप सारे कॉन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. बेसिक सायन्सचा आपला क्लास इथून कंटिन्यू राहणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबू. आपण जस्ट पाहिलं फिजिक्स, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे केमिस्ट्री म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर आपला युनिट स्टार्ट होईल. ओके, थँक्यू.